वेरूळच्या भोसलेंची सून, सिंदखेडच्या लखोजी जाधवांची लेक, शहाजी राजांची पत्नी आणि मातृत्वाचा मानदंड, मातृत्वाचा गौरव ज्यांच्यामुळे निर्माण झाला त्या छत्रपती शिवरायांची मी आई, मी जिजाऊ. वेरूळचं भोसले घराणं आणि सिंदखेडचं लखोजी जाधवांचं घराणं दोन्ही सरदार घराणे. एक विजापूरच्या आदिलशहाशी मानी राखणार, तर दुसरं दिल्लीच्या औरंगजेबाशी एकनिष्ठ असणार. मी जिजाऊ शहाजी राजांची पत्नी बनून पुण्यामध्ये आले. लहानपणापासूनच ही दोन्ही सरदार घराणी, विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा औरंगजेब यांच्याशी एकनिष्ठ असणार. दोघांचंही वय. माझं आयुष्य मात्र सुरुवातीपासूनच संघर्षात गेलं. एकीकडे पिता आणि दुसरीकडे पती अशी आमची अवस्था होती. बालपणापासूनच सरदार घराणं असल्यामुळं जनतेचे प्रश्न, सरदारांची वर्दळ, सरदारांची घोडदौड हे सारं पाहतच आम्ही लहानाचं मोठं झालो. लखोजी जाधव आमचे आबाजी महाराज यांनी मात्र मला कधीच एक मुलगी म्हणून वाढवलं नाही, तर त्यांनी एक लढवय्या राजकन्या म्हणून आम्हाला घडवलं. लहानपणी त्यांनी आम्हाला तलवार कशी चालवायची ते शिकवलं, दांडपट्टा चालवायला शिकवलं, घोडेस्वारी करायला शिकवली. जेव्हा आम्ही घोडेस्वारी करायचं, दांडपट्टा चालवायचं, तलवार चालवायचं, तेव्हा आमचे आबाजी आमच्याकडे कौतुकाने पाहायचे आणि म्हणायचे, रणचंडिका, दुर्गा. आम्हाला मात्र धन्य धन्य झाल्यासारखं वाटायचं. पण बालपणापासून आम्ही हे सर्व पाहत असताना यवनांचा अतिशय धुमाकूळ माजलेला होता. सर्वत्र यवनांची सत्ता होती, मुस्लिमांची सत्ता होती. आपल्या एतदेशीय लोकांवरती अन्याय, अत्याचार, जुलूम होत होता. आपल्या माया बहिणींची अब्रू दिवसा ढवळ्या लुटली जात होती. आपल्याच रक्तमासांच्या लोकांचे रक्ताच्या थरोळ्याचे पाठ दिवसा ढवळ्या वाहिले जात होते. हे सर्व पाहून आमचं मन मात्र फार अस्वस्थ व्हायचं. आणि एक दिवस आम्ही आमच्या आबाजींना विचारलं, आबाजी हे काय आहे? अहो, आपल्याच लोकांचे इथं रक्ताचे पाठ वाहिले जातात. आबाजींनी माझ्याकडे पाहिलं, शांतपणे डोळे मिटले, पुन्हा अलगद डोळे उघडले आणि म्हणाले, जिजा, हे पारतंत्र्य आहे. आता जोपर्यंत पारतंत्र्याचा श्वास सोडला जात नाही, तोपर्यंत इथं स्वातंत्र्याचे भुवारे फुटले जाणार नाही. या ठिकाणी प्रत्येकाला आपली सरदारकी टिकवायची आहे, प्रत्येकाला आपली वतनदारी प्रिय आहे. या ठिकाणी कोणाला स्वातंत्र्याचं, स्वराज्याचं काहीच देणं घेणं नाही. या गवताला जोपर्यंत भाले फुटणार नाही, तोपर्यंत स्वराज्याची उर्मी कोणाच्याच हृदयात जागणार नाही. पण त्या क्षणाला मात्र माझ्या हृदयात स्वराज्याची उर्मी जागी झाली. स्वराज्याची उर्मी जागी झाली आणि मी मनोमन ठरवलं, एक ना एक दिवस या देशाला स्वराज्य देण्यासाठी आपण प्रयत्न करायचे. जेव्हा आम्ही पुण्यामध्ये आले, तेव्हा माझ्या समोर यक्ष प्रश्न होता, पिता की पती, माहेर की सासर, भावना की कर्तव्य. पण माझ्या हृदयात जी स्वराज्याची ठिणगी पेटलेली होती, ती ठिणगी मी मात्र तशीच तेवत ठेवलेली होती. आणि या साऱ्याला बाजूला सारून मी ठरवलं आणि माझ्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. आणि इथून पुढेच माझी मात्र फरफड सुरू झाली. मी 3 मासांची गर्भात होते. शहाजीराजे कर्नाटकच्या स्वारीवरती चाललेले होते. जाताना त्यांनी आमचे व्याही विजयराव सिद्धोजी विश्वासराव आणि लक्ष्मीबाई यांच्याकडे मला ठेवलं आणि स्वारी कर्नाटकच्या मोहिमेवर गेली. आम्हा बायकांचं आयुष्य फार बेभरवशाचं, असुरक्षिततेचं. नवरा युद्धावर जायचा, मोहिमेवर जायचा. आम्हाला मात्र स्वतःला सांभाळावं लागायचं, स्वतःबरोबर मुलालाही सांभाळावं लागायचं. प्रसंगी जहागिरीही, वतनही आणि जनताही आम्हा स्त्रियांना सांभाळावी लागायची. असेच दिवस जात होते. एक दिवस लक्ष्मीबाई अपूर्वाईने
मला म्हणाल्या, जिजाराणी काय खावंच वाटतंय का? त्यावर मला मात्र खूप हसायला आलं. मी मनोमन म्हटलं, अहो जिच्या उदरात या स्वराज्याचा संस्थापक वाढत आहे त्या आईला कसले मला डोहाळे लागायचे. मला डोहाळे लागायचे. मला दांडपट्टा चालवावा वाटायचा. मला घोडेस्वारी करावी वाटायची. मला तलवार चालवावी वाटायची. असं वाटायचं उंच गडावरती जावं, उभं राहावं आणि खालून आपली माळवली पाहावी. मला स्वप्न तरी काय पडायची. मला स्वप्न पडायची आम्ही शत्रूंचं निर्मूलन करत आहोत, आपल्या सज्जनांचं संरक्षण करत आहोत, घोडेस्वारी करत आहोत, अशी स्वप्न मला त्यावेळी पडायची. हे माझे गर्भसंस्कार होते आणि हे मी माझ्या शिवबा पोटात असताना शिकवलेले होते. पण आमचा मोठा मुलगा संभाजी मात्र आम्हाला फार काळ लाभला नाही. आमचा 6 वर्षाचा संभाजी अजूनही मला पाठमोरा आठवतो. संभाजी ज्याप्रमाणे आम्ही शिवाला लाडा कोडात वाढवलं तेवढंच लाडा कोडा आम्ही संभाजीला देखील वाढवलं होतं. पण संभाजी हे आम्हाला पडलेलं एक स्वप्न होतं, कधीही पूर्ण न झालेलं. संभाजी स्वारींच्या बरोबरनी कर्नाटकच्या मोहिमेवर गेला. शिवबाचा जन्म झाल्यानंतर शहाजी राजांनी आम्हाला कर्नाटकला नेलं. 1.5 वर्षाच्या सहवासात संभाजी बरोबर आम्हाला जगायला मिळालं. संभाजीची दुडदुडू पावलं, संभाजीचं ते खेळकर हास्य आम्हाला सारं आठवतं. पण त्यावेळी तुकाबाईने काही गैरसमज केल्यामुळं आम्हाला परत महाराष्ट्रात यावं लागलं, परत पुण्यामध्ये यावं लागलं. आणि त्यावेळी येताना मी शहाजी राजांना म्हटलं, महाराज संभाजीला बरोबर घेऊन जाऊ का? महाराजांनी नकार दिला. आणि त्यावेळी शहाजी राजांनी उद्गारलेले ते शब्द असे होते, ते एका कोणत्याही आईचं काळीज विदीर्ण करणारे होते. ते म्हणाले, जिजाऊ तुम्ही शिवबाला घेऊन जा, संभाजी माझ्याजवळच असेल. पण पुढचे शब्द ते असे म्हणाले, जिजाऊ तुम्ही शिवबाला घडवा, आम्ही संभाजीला घडवतो, बघूया कोण पुढे जातंय, कोण सरस ठरतंय. आणि 12 वर्षाचा आमचा संभाजी कणेरीच्या युद्धामध्ये मारला गेला. आणि त्यावेळी मला शहाजी राजांचे शब्द आठवले, संभाजी सरस ठरेल. पण अशा प्रकारे सरस ठरेल असं वाटलं नव्हतं. म्हणूनच मी म्हटलं, संभाजी हे आम्हाला पडलेलं एक स्वप्न होतं, ते एक पहाटेचं स्वप्न होतं, पहाटेच्या धुक्यातच विरत गेलेलं, कधीही पूर्ण न झालेलं असं हे आमचं स्वप्न होतं. आमचं जीवन फार वर्दळीचं, संघर्षाचं असंच होतं. शहाजीराजे वर्षानुवर्ष मोहिमेवरती जायचे, पण शिवबाला आम्हाला घडवायचं होतं. आमच्या हृदयाची स्वराज्याची ठिंगी पेटलेली होती. ती ठिंगी आम्हाला तेव्हा ठेवून हा स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. म्हणून आम्ही शिवरायांना स्वराज्याचे धडे देत होतो. आणि त्याला सकारात्मक अशा गोष्टी घडत होत्या. रायरेश्वराचं बांधकाम चालू होतं. 3000 कामगार तिथं काम करत होते, पण त्यांना मजुरीचे पैसे द्यायला आमच्याकडे पैसे नव्हते. 15 दिवस झाले होतं, मजुरांना काहीच पैसे दिले नव्हतं. आणि एक दिवस तानाजी पहाटेसात धावत गडावर आला, महाराजांच्या खोलीत गेला, महाराजांच्या कानामध्ये काहीतरी बोलला आणि शिवाजी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, मासाहेब रायरेश्वराचं बांधकाम करत असताना भला मोठा धनाचा खजिना आपल्याला सापडलेला आहे, सोन्याची हंडी सापडलेली आहे. आम्ही इतकंच म्हटलं, शिवबा हे राज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा आहे, ही आई भवानीची इच्छा आहे. हे राज्य नक्की पूर्ण होणार, आपल्या स्वराज्याचं स्वप्न नक्की पूर्ण होणार. पण आमच्या आयुष्यात भयंकर वादळ येत होती. पन्हाळगडचा सिद्धी जोहरचा वेढा आणि त्यावेळचा तो खचलेला शिवाजी अजूनही आम्हाला आठवतो. पन्हाळगडला सिद्धी जोहरने वेढा दिला आणि तह झाला. तहामध्ये मिर्जाराजे जयसिंगाने 23 गड आणि 4 लक्ष होणांचा प्रदेश मागितला गेला. जेवढं काही आम्ही मिळवलेलं होतं ते संपूर्ण आम्हाला सगळं द्यावं लागलं. आमच्याकडे फक्त उरले 12 गड आणि 1 लक्ष होणांचा प्रदेश. जे काही आम्ही कमवलेलं होतं, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं, ते सर्व आम्हाला मिर्जाराजा जयसिंगाला द्यावं लागलं. एक दिवस
शिवाजी महाराज असे त्यांच्या खोलीत एकजाऱ्या घालत होते. मारेवर रुळणारे ते केस, हातांची अस्वस्थ हालचाल आणि चलबिचल होणारी ती पावलं पाहून आम्ही त्यांच्या खोलीमध्ये गेलो आणि म्हणालो, शिवा काय झालंय? यावर शिवा म्हणाले, मा साहेब, मला कोणाशीच बोलायची इच्छा नाही. मला एकटं राहायचं आहे. मला आता काही करायचं नाही. यावेळी शिवांना मात्र मी कुठेतरी शेवटच्या क्षणाला जाताना पाहिलं आणि शिवा बोलले, मा साहेब, मला हे जगणं नको वाटतंय. त्या क्षणी आमच्या अंगाचा तिळपापड झाला आणि म्हणाले, शिवा, हे काय बोलताय तुम्ही? यासाठीच का तुम्ही मला सती जाऊ दिलं नाही? अहो, तुमचे वडील गेले तेव्हा माझ्या सती जाण्याची सर्व तयारी झालेली होती. मी मळवट भरला होता, मी हिरव्या बांगड्या घातल्या होत्या, मी हिरवी साडी घातलेली होती, सुप भरलेली होती. पण त्यावेळी तुम्ही मला म्हणालात, मा साहेब, जर तुम्ही गेलात तर या स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झालेलं कोण पाहणार? मी विजयी होऊन आल्यानंतर माझ्या पाठीवरती कौतुकाची थाप कोण टाकणार? तुमच्या या शब्दाखातर मी सती जायचं थांबवलं आणि तुम्ही असं बोलत आहात, शिवा, हे आम्हाला कदापिही चालणार नाही. तुम्हाला जर मरायचंच आहे ना, तर जा तुम्ही मिर्जाराजा जयसिंगावर चाल करून आहे 12 गड आणि 1 लक्ष होणांचा प्रदेश गेला तरी चालेल आणि युद्धात तुम्ही मेला तरी चालेल. पण माझा मुलगा आत्महत्येनं मेला हे वैषम्य घेऊन जगण्यापेक्षा माझा मुलगा रणांगणावर गेला ही वीर माता होऊन जगणं मला कधी आवडेल. यानंतर मात्र खचलेला शिवा आम्हाला कधीच दिसला नाही आणि आमच्या शिवाला आम्ही आमचं दुःख कधीही जाणवू दिलं नाही. मंडळी, जिजाऊ शूर होती, जिजाऊ शूर होती, पण जिजाऊ सुद्धा एक बाई होती, जिजाऊ सुद्धा एक आई होती. आम्हाला भीती वाटत नव्हती असं नाही, आम्हालाही खूप भीती वाटायची. महिने आमचा शिवा युद्धावर जायचा, मोहिमेवर जायचा. त्यावेळी रात्र आमच्या डोळ्याला डोळा लागायचा नाही. आम्ही पाण्यामध्ये देव ठेवायचं आणि देवाकडे प्रार्थना करायचं. पण आमच्या शिवासमोर आमची भीती मात्र आम्ही कधीही दाखवली नाही. जेव्हा आमचा शिवबा समोर येईल तेव्हा आम्ही आमची भीती आमच्या ह्या पदराला गाठ मारून त्या गाठीमध्ये लपवायचं. पण आमच्या शिवबासमोर आम्ही आमचं धैर्य कधीही खचू दिलं नाही. शहाजीराजे भोसले मोहिमेवर गेलेले. ही स्वारी मला भेटावी तरी किती वर्षांनी? तब्बल 20 वर्षांनी. जेव्हा महाराज मोहिमेवर चाललेले होते तेव्हा येण्याची शक्यता नव्हती. तेव्हा ते मला म्हणाले, जिजाराणी, तुम्हाला काय हवंय? यावर मी फक्त एकच म्हणाले, राजे, हे पाय मला पुन्हा दिसावेत एवढीच फक्त माझी इच्छा आहे. आणि ते पाय मला पुन्हा दिसले. जे स्वप्न आम्ही पाहिलेलं होतं ते स्वप्न आमच्या शिवबानं पूर्ण केलं आणि अखेर तो काळ, अखेर ती वेळ आली. शिवबाचा राज्याभिषेक रायगडावर करायचं ठरलं. काशीवरून गंगा भट्ट आले, सर्व लोक आली आणि सर्वांनी ठरवलं की आता शिवबांना राजा व्हायला हवं, त्यांनी राज्याभिषेक करायला हवं. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर घ्यायचं ठरलं. 32 मन सोन्याचं सिंहासन बनवलं गेलं. सर्वत्र सनई दुमदुमू लागली, मोत्यांच्या माळा, सर्वत्र हिरे माणिक मोतीने सर्व रायगडातील शमियाना सजला गेला आणि राज्याभिषेक शिवबाचा झाला. क्षत्रिय कुलावंत, सिंहाधराधीश्वर, प्रौढ प्रताप पुरंदर, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज हा नाद रायगडाच्या दऱ्याखोऱ्यामध्ये सर्वत्र दुमदुमला गेला. पण त्यावेळी